भोले बाबा नावाचा एक बाबा उत्तर प्रदेशातल्या हाथरसमध्ये लाखोंचा सत्संग भरवतो। बाबाचे सेवेकरी अनुयायांच्या व्यवस्थेत गलथानपणा करतात। सत्संगानंतर बाबा व्हीआयपी गाडीतून परत जात असताना लोक मागे धावतात आणि चेंगराचेंगरी होऊन 121 लोकांचा जीव जातो। पाहूयात। भोले बाबा नावाच्या एका व्यक्तीच्या सत्संगासाठी शेकडो कुटुंब उघड्यावर पडली। बाबा आला, प्रवचन देऊन फरारही झाला। बाबाच्या वाहनाची धूळ माथी लावण्यासाठी उसळलेल्या गर्दीत 121 जण चेंगरून मेले। पण इतका खटाटोप ज्याच्यासाठी केला होता तो बाबा क्षणभर सुद्धा न थांबता घटनास्थळावरून पसार झाला। बाबा के लिए आने का इंतजाम अलग, जाने का इंतजाम अलग, टॉयलेट का इंतजाम अलग, बैठने का इंतजाम अलग, आराम करने का इंतजाम अलग, लेकिन जनता के लिए कोई इंतजाम नहीं। जनता के लिए चौड़ा था, क्लियर। सीधे आप रास्ते से आइए और रास्ते पर जाइए। कोई टॉयलेट नहीं, कोई खाना नहीं, कोई आराम नहीं, कोई सुविधा नहीं, कुछ नहीं था, कुछ भी नहीं था, कुछ नहीं। मात्र कमांडो थे उनके बाबा जी के सारे। बाबा की सुरक्षा के लिए कमांडो थे। हाँ, उन्हीं के कमांडो थे बाबा जी के। और कोई फोर्स, कोई पुलिस, कोई भी चीज नहीं थी। 10-15 पुलिस थी बस, ज्यादा नहीं। उससे अलावा नहीं, उससे अलावा नहीं। प्रशासन डीएम से एसडीएम से लिखवाया था, वो कुछ नहीं आया था यहाँ पे। कोई पुलिस वाला नहीं था। अगर पुलिस प्रशासन होता तो इतना हादसा होता ही नहीं। नेमकं घडलं काय ते आधी समजून घेऊयात। हा भोले बाबाचा मंडप होता। 80 एकर शेत जमिनीला सत्संगाच्या नियोजनासाठी तयार करण्यात आलं। जवळपास 2 लाखांची इथं गर्दी होती। आतला मंडप पूर्ण गर्दीनं भरला। मंडपाबाहेरही लोक उभे होते। मंडपाच्या बाजूला पावसाचं पाणी साचल्यानं घसरून पडण्याचा धोका होता। या प्रवेशद्वारासमोरच हायवे आहे। बाबाच्या दर्शनासाठी त्या हायवेच्या अलीकडे आणि पलीकडेही गर्दी होती। भोले बाबाची एंट्री या बाजूनं झाली। बाबानं प्रवचन दिलं आणि त्यानंतर बाबा रवाना व्हायला निघाला। बाबाच्या गाडीची धूळ अंगाला लागावी म्हणून मंडपातले लोक हायवेच्या दिशेनं धावले। पण हायवेवर आधीच तुफान गर्दी। त्यात मंडपातून गाडीमागे धावलेली गर्दीनं दाटीवाटी आणि धक्काबुक्की झाली। आपण गुदमरू शकतो या भीतीनं महिला आणि काही पुरुष बाहेर पडण्यासाठी या दिशेला शेतीच्या बाजूनं धावले। पण आधीच ओलसर जमिनीमुळे अनेकांचे पाय घसरले। साड्या आणि लहान मुलंही सोबत असल्यामुळे अनेक महिलांना उठायला वेळ लागला। पण तोपर्यंत मागून येणारी गर्दी अंगावर आली आणि होत्याचं नव्हतं झालं। भैया नीचे दब गए, बहुत पवन कुछ नहीं बता रहा है कोई। यहाँ माइक नहीं लगा हुआ था? माइक लगा हुआ है, मैं हम आए आवाज लगवाने को, यहाँ कोई बता ही नहीं रहा है। माइक ही नहीं वो भगदड़ मच गई थी। हाँ, भगदड़ बता रहे हैं, भगदड़ मच गई थी। आप नहीं थे यहाँ? हम पल्ली तरफ से इधर से निकल के पल्ली तरफ को निकल गए थे। बाकी लोग भाग छूटे, सब लोग हटकाए, सब भागे तो माँ सड़क ऊंची, नीचे हटकाए वो नालों से। तो गाँव में एक के ऊपर एक के ऊपर एक के ऊपर एक मचने से दबने से मौत हुई है। दबने से। कितनी भीड़ थी वहाँ? हाँ, बहुत भीड़ थी, बहुत। आपके कौन खत्म हुआ है? मेरी पड़ोसी। आता हा भोले बाबा कोण आहे त्याचाही इतिहास समजून घ्या। भगव्या वस्त्राऐवजी हा बाबा 3 पीस व शर्ट पॅन्टच्या पेहरावात प्रवचन देतो। अलिशान सिंहासन आणि बाजूला पत्नी असते। पश्चिम उत्तर प्रदेशात बाबाचे मोठे भक्त आहेत। SC, ST, OBC आणि मुस्लिम वर्गही बाबाचा अनुयायी आहे। बाबांचं मूळ नाव सूरज पाल। निरूपणकार बनल्यानंतर त्यानं आपलं नाव नारायण साकार हरी केलं। लोक त्याला भोले बाबा नावानं बोलवतात। आधी 18 वर्ष UP पोलिसात त्यानं नोकरी केली। स्वेच्छानिवृत्ती घेऊन गावोगावी अध्यात्माचा प्रचार केला आणि अचानक बाबा निरूपणकारही बनला। आपला कुणीही गुरु नाही, फक्त ईश्वरावर श्रद्धा आहे, त्याची अनुभूतीही झाली आहे म्हणून बाबा स्वतः सांगतो। कोरोना काळात 50 लोकांची परवानगी असताना बाबानं 50,000ची गर्दी जमवल्यानं वादातही आला होता। मीडियापासून लांब राहणं बाबा पसंत करतो। त्याची स्वतःची 10,000 लोकांची एक प्रकारे आर्मी आहे, ज्यांना सेवेदार म्हटलं जातं। काळा, पांढऱ्या आणि गुलाबी रंगाच्या गणवेशात बाबाची आर्मी काम करते। सत्संग नियोजनात पोलिसांनाही ते हस्तक्षेप करू देत नाहीत। काळ्या रंगाचा युनिफॉर्मवाले बाबाचे सेवेदार मंडपाच्या बाहेरची, पांढरा रंगवाले मंडपातील आतली व्यवस्था पाहतात, तर गुलाबी युनिफॉर्ममध्ये महिला सेवेकरी असतात। हे सेवेदार कुणालाही सत्संग चित्रित करू देत नाहीत।
दुर्घटनेआधी एक व्यक्ती गर्दीचा व्हिडिओ शूट करत असताना बाबाच्या सेवेकऱ्यानं त्याला हटकलं होतं. भी आ गया तो फोन भी नहीं चलाने को यहाँ मिल रहा है. फोन भी छीना करते थे. फोन भी जैसे वीडियो बना रहे हैं हम तो उस चीज में फोन भी छीना गया. उनके पास मात्र कमांडो थे. उनके बाबा जी के सारे बाबा की सुरक्षा के लिए कमांडो थे. हाँ, उन्हीं के कमांडो थे बाबा जी के. और कोई फोर्स, कोई पुलिस, कोई भी चीज नहीं थी. उनके प्रवचन का, उनके पंडाल की कोई तस्वीर ना बने. हाँ. क्यों? बाबा जानते थे ऐसा कुछ हो सकता है? या बाबा डरते थे कैमरों से? पता नहीं है क्या है. जानते होते तो ऐसा थोड़ा नहीं होता. भोले बाबाचा एक व्हिडिओही सध्या व्हायरल होतोय, ज्यात तो ग्राफिक्सच्या मदतीनं स्वतःच्या हातात सुदर्शन चक्र आणि विजेचा कडकडाट होताना दाखवतोय. लोकांसाठी गोवर्धन पर्वत उचलणारे श्रीकृष्ण कुठे आणि 121 लोक चिरडून मेल्यानंतर पळून जाणारा हा पळपुटा बाबा कुठे. दुर्घटनेनंतर घटनास्थळावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पोहोचले. आयोजकांवर गुन्हे दाखल झाले, पण फरार झालेल्या बाबाचा FIR मध्ये साधा उल्लेख देखील नाही. सत्ताधारी असोत की विरोधक, मतांच्या राजकारणासाठी गर्दीत चेंगरून मेलेल्यांपेक्षा ती गर्दी जमवणारे राजकारण्यांना हवेहवेसे असतात. उन महिलाओं के पर्स आपको नजर आएंगे, बच्चों के टिफिन नजर आएंगे, इसके अलावा उनके कपड़े नजर आएंगे. लोगों के कपड़े तक खुल गए इस भगदड़ में, इस भीड़ में. ये देखिए कितना छोटा बच्चा रहा होगा जिसकी ये चप्पल है, चप्पल निकाली होगी माँ बाप के साथ उसने, और यहां बैठकर वो सत्संग में शामिल हुआ होगा. लोग एक दूसरे के पैरों से कुचल कुचल कर मर गए. एक छोटे से बच्चे की दूध की बोतल है. सोचिए कितना छोटा बच्चा रहा होगा जो उसकी माँ उसको लेकर यहां पर आई होगी, और ये उसके दूध की बोतल है. उस तक को उठाने का उस मां को मौका नहीं मिला. जिनके दम पर इस तरह के तथाकथित बाबा लोग बनकर बैठे हुए हैं, उनके लिए इंतजामात कितने VVIPs होते हैं. उस सोफे की तस्वीर देखिए जो इनके वेटिंग लॉन्च में लगाया गया था. बाबा यहां पर आकर वेट करते थे या आराम किया करते थे. वो बड़ी महाराजा कुर्सी, शीशा आपको नजर आएगा, टेबल फैन नजर आएगा, सोफे नजर आएंगे, इसके अलावा पावदान नजर आएगा. भीड़ आए, कहीं भी जाए, वॉशरूम करे, पैदल आए, दब के मर जाए, कोई परवाह नहीं. लेकिन बाबा के लिए इंतजाम बिल्कुल VVIP होना चाहिए. इसीलिए कुछ घंटों के सत्संग के लिए जब बाबा आएंगे तो बाबा के नहाने के लिए, बाबा के खाने के लिए, बाबा के आराम करने के लिए, बाबा के टॉयलेट जाने के लिए ये टेम्परेरी VVIP वॉशरूम बनाया गया था. और आप ये देखिए इस तरह का वॉशरूम आमतौर पर जब कोई बड़ी सेलिब्रिटी, मिनिस्टर्स, प्राइम मिनिस्टर, चीफ मिनिस्टर किसी कार्यक्रम में जाते हैं तो इस तरह का टेम्परेरी वॉशरूम बनाया जाता. उत्तर प्रदेश सरकारनं किमान आयोजकांवर गुन्हे तरी दाखल केले आहेत, पण ज्या महाराष्ट्र भूषण सन्मान कार्यक्रमात खुद्द सरकारच आयोजक होतं तिथं उष्माघातानं बळी गेलेल्यांबद्दल कुणावर कारवाई झाली यावर फडणवीसांनी आपल्या SITच्या मालिकेत अजून एक SITचं पुष्प गुंफण्यास काय हरकत आहे. मात्र विरोधाभास म्हणजे आज महाराष्ट्र सरकारनं UPच्या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केलाय. दुसरीकडे भूत, भविष्य, वर्तमान जाणणारा बाबा बागेश्वर या घटनेपासून सावध होऊन समर्थकांना आवाहन करतोय. याला विश्वाच्या चराचराची माहिती आहे. जलभूकंप, त्सुनामी, रेल्वे दुर्घटनांची आधीच आकाशवाणी होते, त्याच बागेश्वर बाबाच्या मुंबईतल्या सत्संगात भक्तांचे मोबाईल, मंगळसूत्र चोरी होतात. हा दुसरा मोठा विरोधाभास. श्रद्धेत काहीही गैर नाही, पण अशा बाबांच्या पायाच्या धुळीसाठी लहान मुलांसकट स्वतःचे जीव धोक्यात घालणारे अनुयायी असतील तोपर्यंत अशा बाबांचं पीक येतच राहणार. किसी सवाल का किसी के पास कोई जवाब नहीं है. अब जो मरने वाले हैं उनके परिवार के लोग इस बात को उठा रहे हैं कि आखिरकार उनकी गलती क्या थी. बाबा ने तो आयोजन नहीं किया तो सरकार ने अपनी जिम्मेदारी क्यों नहीं निभाई. विनायक चौबे, TV9 मराठी, हाथरस, उत्तर प्रदेश. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.